राज्यातील नंबर 1 चा पक्ष भाजपच आहे हे कालच्या निकालानं स्पष्ट झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीचा सफाया केला, सर्वाधिक स्ट्राईक रेट भाजपचा आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहे। कालच्या निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे। एक प्रकारे आपण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे। सर्वात जास्त स्ट्राइक रेट आपला आहे। आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी 65% आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत। हा देखील एक रेकॉर्ड आहे। मला ताकदीची गरज नाही, ताकद नसताना सुद्धा मी कामं करतो असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। मुनगंटीवारांना ताकद कमी पडली असेल तर पालिका निवडणुकीत देऊ असं वक्तव्य काल फडणवीसांनी केलं होतं। चंद्रपूर जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदांपैकी 7 ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला। एका ठिकाणी शिंदेंची शिवसेना, एका ठिकाणी अपक्ष तर फक्त 2 ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष हा निवडून आला। या पराभवाची जबाबदारी स्वीकारताना मुनगंटीवारांनी पक्षात होत असलेल्या इन्कमिंगवर बोट ठेवलं। नगर परिषद निवडणुकीत या गटबाजीमुळेच चंद्रपुरात भाजपचा दारुण पराभव झाल्याचं बोललं जातंय। आम्हा सर्वांना चिंतन करावं लागेल। काँग्रेसनी वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही। सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ। पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू। मी तर कोणत्याही ताकदीची, शक्तीची वाट न पाहता काम करतो। मी आज मंत्री नाही तरी पॉलिटेक्निक कॉलेजला मान्यता घेतो। मी बल्लारशाचं कोर्ट आचारसंहितेमध्ये मी जरी उपस्थित राहिलो नाही तरी महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम कोर्ट जे तालुका स्तरावर आहे। जर असं असतं तर अनेक मंत्र्यांचे कुटुंबीय या ठिकाणी पराभूत झालेले आहे। दोन्ही लोकसभा मंत्रीपद असताना आपल्या ठिकाणी पराभूत झालेला आहे। माननीय मुनगंटीवारजी स्वतः मंत्री असताना पराभूत झालेले आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं, कोणतीही गोष्ट घडली की ते पक्ष म्हणजे आपल्या त्या मंत्रिपदाशी जोडणं हे काही योग्य नाही आहे। या ठिकाणी सुधीर भाऊ थोडे भावनात्मक झाले म्हणून त्याशी त्या ठिकाणी बोललेले आहेत। पण सुधीर भाऊच्या पाठीशी केंद्रीय भाजप, राज्याची भाजप, स्वतः मुख्यमंत्री माननीय सुधीर भाऊच्या मागे खंबीरपणे उभे आहेत।